नमस्कार, श्री स्वामी समर्थ. प्रियंकास किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आज मुलांसाठी मधल्या वेळेत खाण्यासाठी मसाले भात सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे. चला तर रेसिपीला वेळ न लावता सुरुवात करूया. आता इथे मी मसाले भात बनवण्यासाठी ना 1.5 वाटी कोलम जातीचा तांदूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, बटाटा एक बारीक चिरून घेतलेला आहे, अर्धी वाटी हिरव्या वाटाणा घेतलेला आहे, 2 उभे चिरून पातळ कांदे कट करून घेतलेले आहेत, अर्धी वाटी फ्लावर घेतलेला आहे, फ्रेश सारा कढीपत्ता घेतलेला आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ठेचून, 5-6 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि भरपूर सारी कोथिंबीर आपल्याला लागणार आहे. एवढ्या सगळ्या भाज्या टाकल्या ना की मसाले भात मुलं आवडीने खातात. आता गॅसवरती मी कुकर तापत ठेवलेला आहे. आता आपला कुकर छान तापलेला आहे. त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आता तेल आपलं छान तापलं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. आपली मोहरी छान तडतडायला लागली की त्यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला लसूण टाकून घ्यायचा आहे. तर लसूण छान लाल झाला की आपल्याला त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि कांदा टाकून घ्यायचा आहे. अशा सगळ्या भाज्या टाकल्या की मुलं भात आहे ना आवडीने खातात आणि भात खायला पण एकदम छान होतं. आता आपण कढीपत्ता टाकून घेऊ आणि हे कांदा आणि सगळं लाल होईपर्यंत परतून घेऊ. आता आपला कांदा छान परतलेला आहे. त्यामध्ये मी 1 चमचा जिरं टाकून घेते. त्यामध्ये लगेच हळद टाकून घेणार आहे. त्यामध्ये ह्या सगळ्या चिरून घेतलेल्या भाज्या, बटाटा, टोमॅटो, फ्लावर, वाटाणा, शेंगदाणे, ह्या भाज्या तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून ह्यामध्ये गाजर, बीन्स, परत ज्या तुम्हाला भाज्या ह्यात आवडतात ना त्या तुम्ही टाकून घेऊ शकता. आता आपल्या भाज्या छान तेलामध्ये परतून झालेल्या आहेत. आता त्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेऊ. आता मी इथे 2 चमचे मीठ टाकून घेणार आहे. भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊ. आता आपल्या भाज्या छान प्रकारे मिक्स झाले त्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. एकदा हलवून घेऊ आणि एक पाण्याला उकळी काढून घेऊ. आता आपल्या तांदळाला छान उकळी आलेली आहे. तर त्यामध्ये मी धुवून घेतलेला तांदूळ टाकून घेते. तर तांदूळ टाकल्यानंतर आहे ना आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून याच्यात 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. हे पहा, आपला मसाले भात खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला जर माझी मसाले भाताची रेसिपी आवडली ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.